हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे मूकं करोति वाचालं पंगं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारिणं परमानंद माधव श्री चैतन्य ईश्वर। तसं तर प्रत्येकच भगवंताच्या अवताराचं जेव्हा व्रत पालन करतो तेव्हा आपल्याला खूप बेनिफिट भेटत राहतात. तर आलेल्या सर्व भक्तांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत, अभिनंदन. तुम्ही तुमचा मूल्यवान टाइम काढून इथं आले भगवंतांची कथा ऐकायला. शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्ति भद्राणी विदुनोति सुरसता. शृण्वतां स्वकथा कृष्ण, भगवान कृष्णाची कथा ऐकायला आपल्याला काय बेनिफिट भेटतो? शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन. हे कसं आहे? पुण्यश्रवण कीर्तन. संसारातल्या गोष्टी पण ऐकतो पण त्या पुण्यदायी नाही, त्याला प्रजल्प म्हटलं जातो. पण भगवंतांची कथा कशी आहे? पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्थ हे भद्राणी. हृदयामध्ये जे अभद्र आहे, जे नको आहे, हृदयंतस्थ ज्याच्यामुळे आपल्याला भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न नाही होत, हृदयंतस्थ हे भद्राणी विधून होती सुरसता. ते भगवंतांची कथा काय करतं? धुवून टाकतं. म्हणून आपण कोणतीही गोष्ट करतो तर आपण काय बघतो? त्याच्यात आपल्याला काय बेनिफिट भेटेल. आपल्याला कोणतीही गोष्ट करतो तर आपण त्याच्यात बेनिफिट बघतो. तर मग भगवंतांची कथा काय? हृदयातले जे कल्मश आहे ती धुते आणि हे पुण्यश्रवण कीर्तन आहे. म्हणून हृदयस्ते भद्राणी विधून होती सुरसता. मग भगवंतांची कथा ऐकली पाहिजे. आणि भगवंत पण भगवद्गीतेत सांगतात, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर कथयंतच माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. जे भगवंतांचे भक्त असतात ते एकत्र येऊन काय करतात? हिच्या घरात काय चाललं, त्याच्या घरात काय चाललं हे नाही करत. भगवंतांचे भक्त काय करतात? एकमेकांमध्ये येऊन मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर एकत्र येतात आणि कथा डिस्कस करतात, माझ्याबद्दल चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये काय करतात? ते बोध घेतात. म्हणून आपण जर भगवंतांचे भक्त असू तर आपण घरात फॅमिली मेंबर सोबत कुठेही एकत्र येत असू तर आपण कोणती गोष्ट डिस्कस करतो त्याच्यावरनं आपलं ठरतं की आपण भगवंतांचे भक्त आहे की अभक्त आहे. जर आपण भगवंतांचे भक्त मानत असू तर मग आपण नाही दिवसभर तर दिवसातला काही टाइम 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास आपण भगवंतांबद्दल चर्चा केली पाहिजे. आपण शास्त्र पण वाचू शकतो, नाही चर्चा करता येत तर एखादं कृष्ण पुस्तक वाचू शकतो, भगवद्गीता वाचू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या घरातलं वातावरण शुद्ध ठेवू शकतो. ऍक्च्युली जे घर म्हणतात त्याला भवन म्हटलं जातं. वन वन त्याच्यात भगवंत जर काढून टाकला तर ते काय राहते? तिथं वन. जर तिथे तर भगवंतांची चर्चा होत नसेल, भगवंतांची आरती होत नसेल, भगवंतांना भोग लागत नसेल, तर साधू संतांना बोलवलं जात नसेल त्या घरामध्ये, तर ते घर कसं आहे? वनाप्रमाणे. आणि वनामध्ये कोण राहतात? पशु. तर मग आपल्या घराला जर वृंदावन करायचं असेल, भवन करायचं असेल भगवंतांना, तर आपल्याला घराला भगवंतांचं स्थान आपल्याला घरामध्ये द्यावं लागेल. तसं वातावरण तयार करावं लागेल आपल्याला आपल्या घरामध्ये. तर आज नरसिंहदेवांची जयंती आपण सेलिब्रेट करणार आहे, नंतर पुष्पाभिषेक बी करणार आहे आपण याच्यानंतर. ऍक्च्युली नरसिंह भगवंतांचं प्राकट्य काल झालं आणि आज गोपाल भट गोस्वामींसाठी राधारमणजी प्रकट झाले. आपण गातो ना, जय जय राधा रमण गिरीधारी. जे राधारमण वृंदावनांचे विग्रह ते आजच्या दिवशी प्रकट झालेले, म्हणून आजचा दिवस पण खूप शुभ मानला गेलेला आहे. म्हणून तुम्ही आज जे भगवंतांबद्दल, राधारमणजींबद्दल आणि नरसिंहदेव भगवंतांबद्दल ऐकणार आहे तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. हा श्लोक माझ्या मागे म्हणायचा आहे, एक एक लाईन म्हणेल मी आणि ती तुम्ही रिपीट करायची. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिं च भूतेषु किलेषु चात्मन अदृश्यतात्यद्भुत रूपम उद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम्
सत्यं विधातुं निजभृत्य भाषितम् व्याप्तिं च भूतेषु खिलेषु चात्मना अदृश्यतात्यद्भुत रूपम् उद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम् सत्यं विधातुं निजभृत्य भाषितम् व्याप्तिं च भूतेषु खिलेषु चात्मना अदृश्यतात्यद्भुत रूपम् उद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम् प्रभूजी साईडने कोणी एक जण मध्ये कोणी पण एक जण आणि माताजी साईडचा एक जण. ठीक आहे. हरे कृष्ण. तर आपण श्रील प्रभुपादांनी याच्यावर जे तात्पर्य दिलेले ते वाचू. या श्लोकाचा अर्थ काय आहे? भगवान श्री हरींनी आपला सेवक प्रल्हाद याचे वचन सत्य ठरविण्याकरिता किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत सर्वव्यापी असून अगदी राजसभेच्या स्तंभामध्ये देखील उपस्थित आहेत हे सिद्ध करण्याकरिता पूर्वी कधीही प्रकट न केलेले अति अद्भुत रूप प्रकट केले. ते रूप पूर्णपणे सिंहाचेही नव्हते अथवा मनुष्याचेही नव्हते. याप्रमाणे भगवंत त्या सभेमध्ये असामान्य रूप धारण करून अवतीर्ण झाले. हा श्लोक सुखदेव गोस्वामी कोणाला सांगताय? परीक्षित महाराजांना. श्रीमद भागवतम मध्ये येतं. दशावतारांचं वर्णन येतं श्रीमद भागवतम मध्ये. त्याच्यामध्ये जो 7वा स्कंद आहे पूर्ण नरसिंहदेव भगवंतांसाठी समर्पित आहे. पूर्ण 7वा स्कंद नरसिंहदेव भगवंतांच्या दिला येतात. जसं भगवंतांचे दशावतार माहिती कोणाला? कोणकोणते? कोण सांगू शकेल? दशावतार भगवंतांचे जे म्हणतो आपण 10 अवतार जयदेव गोस्वामींनी सांगितलेले. ठीक आहे. लक्षात ठेवा. मत्स्य पहिला अवतार कोणता आहे भगवंतांचा? मत्स्य. दुसरा कोणता आहे? कूर्म. तिसरा वराह. मत्स्य पूर्ण पाण्यामध्ये जो राहतो काय? मत्स्य मासा. जे कोणतं लीला झाली होती भगवंतांची? मंदार पर्वताला जेव्हा देवासुर त्या मंथन करत होते. देवासुर संग्राम मध्ये समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथन केलं होतं भगवंतांनी देवासुर अमृत प्राप्त करण्यासाठी. तेव्हा भगवंत खाली कूर्माच्या रूपात होते. पण भगवंताचा सर्वात पहिला अवतार कोणता? आता पाण्यामधला मत्स्य अवतार. दुसरा जो पाण्यामध्ये पण राहतो वरती पण राहतो तो कोणता? कूर्म. मत्स्य कूर्म. नंतर वराह. वराह म्हणजे फक्त जमिनीवरतीच राहतो. त्याच्यानंतर भगवंतांचा चौथा अवतार प्रकट झाला. कोणता? नरसिंहदेव भगवान. अर्धे नर आणि अर्धे सिंह. म्हणजे नर पण होते आणि मनुष्य पण. नरसिंह. नंतर कोणता? वामन. नंतर वामन नंतर राम, परशुराम आणि बलराम. भगवंत कृष्ण हे अवतार नाहीत. हे कोण आहेत? अवतारी आहेत. भगवान कृष्ण हे ज्यांच्यापासून सर्व अवतार येतात. बलराम हा अवतार आहे. कृष्ण हा अवतार नाही. केशवतीत नरहरी रूप जय जगदीश हरे. जयदेव गोस्वामी जेव्हा 10 अवतारांचं वर्णन करतात. पहिले 10 अवतार सांगतो. बलराम, नंतर बुद्ध आणि शेवट कल्की. याचे 10 अवतार आहेत भगवंतांचे टोटल. आणि 10 अवतारांमध्ये जयदेव गोस्वामी वर्णन करताना म्हणतात केशवतीत नरहरी रूप जय जगदीश हरे. प्रत्येक अवतारामध्ये केशवद्रीत राम शरीर जय जगदीश हरे. केशवद्रीत. केशव म्हणजे काय? भगवान कृष्णाचं एक नाव काय? केशव. ते प्रत्येक अवताराचं वर्णन करताना शेवटी काय म्हणतात? केशवद्रीत नरहरी रूप, केशवद्रीत राम शरीर. म्हणजे प्रत्येक अवताराचं वर्णन करतायत आणि केशव शब्द लावतायत. म्हणजे हे कुठून येत आहेत? तुम्ही जर अवतार आपल्याला जे 10 अवतार सांगण्यात येतात त्याच्यात भगवान कृष्ण नाही, भगवान बलराम आहे. पण आपण फक्त कृष्ण अवतार न मानता आपण बलरामाला अवतार न मानता आपण कृष्णालाच अवतार म्हणतो. कृष्ण अवतारी नाही, अवतार नसून अवतारी आहे, ज्याच्यापासून सर्व अवतार येतात. तर भगवंतांचे जे खरं स्वरूप आहे कृष्ण स्वरूप जे आहे भगवंतांचं ते खरं स्वरूप आहे. आपण म्हणतो भगवंत आपल्यासारखेच आहेत, म्हणजे मनुष्यासारखे भगवंत आहेत. पण भगवंत आपल्यासारखे नाही आहेत. आपण भगवंतांचे पायरेटेड कॉपी आहे. पायरेटेड कॉपी माहिती आहे ना? विंडोज कधी कोणी कॅम्प्युटर वापरलं असेल, जे मेन विंडोज येते आणि त्याच्यानंतर येते ती पायरेटेड डुप्लिकेटेड कॉपी येत राहते. तर आपण भगवंतांचे डुप्लिकेट्स आहोत. म्हणजे आपल्याला भगवंतांसारखं बनवले गेलेले शरीर जे भेटलेले आपल्याला भगवंतांसारखं. भगवंत आपल्यासारखे नाही.
ते कसं आहे, कमल नयन आहे. नमो पंकज नाभाय, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्राय. कुंती महाराणी प्रार्थना करताना त्यांचं पूर्ण शरीर कमळासारखं बनलेलं आहे. म्हणून भगवंतांचं जे ओरिजिनल स्वरूप आहे, हे कृष्ण जे स्वरूप आहे, हे ओरिजिनल स्वरूप आहे भगवान कृष्णाचं. तर भगवंत कसं आहे, जन्मकर्माने दिव्य आहेत. तर भगवान नरसिंहदेव जेव्हा प्राकट्य झाले, हे त्यांचं प्राकट्य खूप अद्भुत प्राकट्य आहे. जेव्हा भगवंत प्रकट झाले ना, तेव्हा ब्रह्माजी सृष्टीचे निर्माता, तर भगवंत जे हे प्रकट झाले जेव्हा खंब्यातनं, नरसिंहदेव भगवंत, हे खूप अद्भुत रूप होतं त्यांचं वालं. तर जेव्हा ब्रह्माजीने बघितलं हे कसं रूप प्रकट झालं, ब्रह्माजी पण कन्फ्युज झाले की 84 लाख योनींमध्ये असं रूप मी आजपर्यंत. बाहेर घेऊन जा माताजी प्लीज, एक जण बाहेर जा, नंतर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे, तुम्ही ऐकू शकता. हरे कृष्णा. शिवम हरे कृष्णा. तर भगवंत हे नरसिंहदेव रूपामध्ये जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांनी बघितलं की 84 लाख योनींमध्ये असं रूप बघितलं नाही. तर भगवंत भागवतमचा पहिला श्लोक आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय जन्मादस्य तन्वयादितरत अर्थेषु भिज्ञस्वरा तेने ब्रह्म हृदयादि कवय मुह्यन्ति यत सूरय तेजो वारिमुदा यथा विनिमयो यत्र तिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरत्सकुहकं सत्यं परं धीमहि. भगवंत कसं जन्मादशेतोन्वयादितरत, भगवंतांपासून सर्व काही प्रकट होतं. भगवंतांपासून उत्पत्ती होते, भगवंतांपासूनच प्रलय होतं, आणि भगवंतांपासूनच जे सृष्टीची जे भरण पोषण आहे हे सर्व जन्मादशेती अन्वयादितरत अर्थेषु अभिज्ञ सुराट. अर्थेषु म्हणजे त्यांना सर्व काही माहित आहे, सर्व नॉलेज भगवंतांपासून येतं. अभिज्ञ सुराट, ते सुराट आहे, स्वतंत्र आहे, इंडिपेंडेंट आहे, ते कोणावर डिपेंड नाहीये. आपण त्यांच्यावर डिपेंड आहे भगवंतांवर. पण भगवंत आपल्याला मेल्यानंतर पण 4 लोकांची गरज पडते. पण भगवंत कसं आहे, स्वराट आहे, इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे भगवंत. तेजो ब्रह्म हृदय आदि कवय, त्यांनी ब्रह्माजींच्या हृदयामध्ये आधी 4 वेदांचं ज्ञान दिलं. म्हणजे ब्रह्माजींनी सृष्टी क्रिएट केव्हा केली, जेव्हा भगवंतांनी ज्ञान दिलं तेव्हा ब्रह्माजींनी सृष्टीचं क्रिएशन केलं. मुह्यन्ति यत सूरय, भगवंतांना जाणण्यामध्ये देवी देवता पण भ्रमित होतात. ब्रह्माजी भ्रमित होऊन गेले, सृष्टीचे निर्माता, कारण की त्यांनाच भगवंतांनी ज्ञान दिलं. मुह्यन्ति यत सूरय, सूर्य म्हणजे काय, सूर आणि असुर, असुर लोक राहतात, आणि सूर म्हणजे देवतांना सूर म्हटलं जातं. मुह्यन्ति यत सूरय, मुह्यन्ति म्हणजे मोहामध्ये पडतात, भगवंत समजू शकत नाही. तेजो वारी मुदा यथा विनिमयो यत्र तिसर्गमुषा, जसं जळामध्ये स्थल आणि स्थलमध्ये जळामध्ये असल्याप्रमाणे ते भ्रमित होऊन जातात. धामना स्वेन सदा निरत्सकुहकं सत्यम परम धी, तेच भगवंत परम सत्य, सत्यम परम धीमहि. तर भगवंतांना परम सत्य म्हटले जाते. तर हे असे अद्भुत रूपामध्ये भगवान नरसिंह जेव्हा प्रकट झाले तेव्हा ब्रह्माजी सुद्धा भ्रमित होऊन गेले. एकदा नारद मुनी जात राहतात एका गावामध्ये, आणि ते ब्राह्मणाला भेटतात, आणि ब्राह्मणाला भेटल्यानंतर ते ब्राह्मणाशी थोडी कथा डिस्कस करतात. आणि मग ते नारद मुनी जेव्हा निघत राहतात तेव्हा नारद मुनी म्हणतात ब्राह्मणाला, मी आज चाललो म्हणे. ते ब्राह्मण विचारतात तुम्ही कुठे चालले, म्हणे मी आता भगवंताच्या वैकुंठामध्ये लक्ष्मी नारायणना भेटायला चाललो. तर म्हणजे ब्राह्मण म्हणतात की मी कधी वैकुंठामध्ये येऊ ते भगवंतांना विचारा. नारद मुनींना सांगतात, ब्राह्मण सांगतात मी वैकुंठामध्ये कोणत्या जन्मामध्ये येईल, कधी येईल बुवा, तो भगवंतांना विचारा. नारद मुनी थोडे पुढे जातात आणि तिथे मोची दिसतो. मोची काय म्हणता येईल, चप्पल साधणारा, चांभार दिसतो, आणि ते चांभाराला पण भेटतात, आणि चांभाराकडे पण थोडी कथा डिस्कस करतात. आणि मी येतो, आणि तुम्ही कुठे चालले, मी लक्ष्मी नारायणना भेटायला चाललो म्हणे. तर मग भगवंत लक्ष्मी नारायणना चालले, तर माझं विचारा म्हणे मी कधी वैकुंठाला येईल, माझ्याबद्दल पण विचारा भगवंतांना. तुम्ही भगवंतांची डायरेक्ट बोलतात, तर मला पण विचारा मी कधी वैकुंठाला येईल. तर मग नारद मुनी भगवान लक्ष्मी नारायणकडे जातात, भगवंतांकडे, आणि त्यांना विचारतात की भगवंता मी खाली गेलो होतो पृथ्वीवरती, एक ब्राह्मण भेटला होता आणि एक मोची भेटला होता, म्हणजे चांभार भेटला होता मला. तर ते दोघे विचारत होते एक कधी येईल बुवा. पण एक ब्राह्मण होता, तो पूजा अर्च्यामध्ये रत होता, आणि हा चप्पल सांगत होता. मोची जो होता, चांभार होता, चप्पल सांगत होता. तर म्हणे जो मोची होता, जो चांभार होता, तो ह्याच जन्मामध्ये माझ्याकडे येईल, आणि ब्राह्मण जो आहे त्याला अजून भरपूर जन्म घ्यायचेत म्हणे. नारद मुनींना आश्चर्य वाटतं, अरे हा तर ब्राह्मण,
आणि ब्राह्मण तर पूजा अर्च्यामध्ये लागलेला आहे, तोच हा जन्मात यायला पाहिजे होता आणि हा तर चप्पल सांधू राहिला. आणि ते पण त्या शालिग्राम शिलावरून तो चप्पल सांधत होता. म्हणजे शालिग्राम शिला म्हणजे भगवंतांचं हे एक, पण तो जयदेव गोस्वामीचं एक गीत गायचा तिथं. आणि म्हणे तू ह्या जन्मातील, मग भगवंत म्हणे कसं म्हणे, तर म्हणे तू जेव्हा जाशील म्हणे त्यांच्याकडे म्हणे, तर तू त्यांना एक गोष्ट विचारायची म्हणे, कोणाला, ब्राह्मणाला आणि याला. तर भगवंत धामामध्ये काय करत होते असं जर त्यांनी विचारलं तर त्यांना सांग म्हणे की सुईच्या टोकातनं भगवंत हत्तीला पास करत होते. कशात ना, सुईच्या टोकामधनं भगवंत कोणाला पास करत होते, हत्तीला काढत होते. त्यांना सांग म्हणे आणि तुला कळून जाईल म्हणे की कोण कोणत्या जन्मामध्ये येणार आहे. मग नारद मुनी जातात, पहिले ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाला भेटतात आणि ब्राह्मणाला विचारतात, अरे भगवंत भगवंत काय करत होते म्हणे. ब्राह्मण विचारतात, आणि तुम्ही माझ्याबद्दल विचारलं का. तर म्हणे मग ठीक आहे म्हणे, भगवंत आधी तू काय करत होते ते सांगतो म्हणे. भगवंत काय करत होते, तर सुईच्या टोकामधनं हातीला काढत होते म्हणे. आणि ब्राह्मण म्हणे, अरे तू देवाकडे गेलाच नाही म्हणे, सुईच्या टोकातनं कोणी हातीला काढतं काय म्हणे, तू गेलेच नाही, भेटलाच नाही म्हणे त्यांना म्हणे. आणि मग नारद मुनी थोडे आश्चर्यचकित होऊन जातात आणि त्याला हरे कृष्णा करतात आणि कोणाकडे येतात, चांबाराकडे येतात. आणि चांबाराला म्हणतात, मग चांबार विचारतो भगवंतांना भेटून आले का म्हणे. हो. काय करत होते भगवंत. भगवंत सुईच्या टोकामधनं काय हातीला काढत होते म्हणे हातीला काढत होते म्हणे. आणि म्हणजे चांबार होता म्हणे, काय विशेष नाही म्हणे भगवंतांसाठी, भगवंत काढू शकतात म्हणे, भगवंत सर्व शक्तिशाली आहे, स्वतंत्र आहे, ते काही करू शकतात. तिथं भगवंत आहे तर ते काही पण करू शकतात, बरोबर आहे ना. तर म्हणे तुम्ही हे कोणत्या बेसिसवर बोलतायत, चांबाराला नारद मुनी विचारतात. म्हणे एका जर दाण्यातनं भगवंत उंबर सारखं मोठं झाड तयार करू शकतात, तर एका सुईच्या टोकामधनं हाती काढणं भगवंतांना काय आवड आहे म्हणे. एक छोटस बीज मधनं एवढं मोठं झाड काढू शकतात भगवंत, निर्माण करू शकतात. छोटीशी मनामध्ये विचार आला तर एक मोठी बिल्डिंग बनवू शकतो मनुष्य. तर भगवंत तर सर्व शक्तिशाली आहेत. तर मग नारद मुनींना कळून जातं की भगवंत कसं काय म्हणे. तेवढा विश्वास जेव्हा आपल्याला भगवंतांवर येईल की भगवंत काही करू शकतात, आपल्याला तेवढा विश्वास नव्हता संसारामध्ये. आपण भगवंतांना प्रार्थना पण करतो, पण आपली ताकद लावून आपण काही कमी करत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. आपल्याला भगवंतांच्या सेवेवरती, भगवंतांची कथावरती, साधू संतांवरती, भगवत भक्तीच्या प्रक्रियावरती आपल्याला तेवढा विश्वास नसतो. म्हणून आपल्याला जन्म या संसारात पिसलं जाणार आहे, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. ओके, हरे कृष्णा. भगवंत आदी रूपात म्हणजे भगवंताचं नरसिंहदेव भगवंतांचं आदी रूप जीव गोस्वामी गोपाल चंपू मध्ये वर्णन करतात. तर जेव्हा भगवान कृष्णांचे वडील नंद महाराजांच्या अंगणामध्ये एक सिंहद्वार आहे. भगवंतांच्या वडिलांचं, कृष्ण भगवंतांच्या वडिलांचं नंद महाराजांच्या घरामध्ये एक सिंहद्वार आहे. तिथं भगवंत आदी नरसिंह रूपाच्या मध्ये तिथं विराजमान आहे त्या द्वारावरती, आणि ते भगवंतांच्या लीलांचं आस्वादन करतात. म्हणजे भगवंतांचे अवतार भगवान कृष्णांच्या लीलाचं सुद्धा आस्वादन करतात. म्हणजे विचार करा, जे हे अवतार जर भगवंतांच्या कथांचं आस्वादन करत असेल तर आपण का नाही करायला पाहिजे. आणि आदी रूपात म्हणजे हे नरसिंहदेव भगवंत तरी वैकुंठात सेपरेट त्यांचं वैकुंठ आहेच, पण ते भगवान कृष्णांच्या लीलाचं सुद्धा आस्वादन करत असतात. शास्त्रानुसार भगवान नरसिंह पूर्ण अवतार आहे. जसं प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार आहे, जसं आपण म्हणतो प्रभू रामचंद्रांचं नाव घेतो, तसं भगवान नरसिंह सुद्धा हे पूर्ण अवतार आहे. काही शास्त्रामध्ये तर असं लिहिलेलं आहे की नरसिंह भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रांचा अवतार मानला गेलेला आहे. तर सुदर्शन चक्र काय करतं, भक्ताच्या जीवनातले जे पण अवरोध आहेत ते दूर करण्याचं काम करत राहतं. त्याचप्रमाणे भगवान नरसिंहदेव सुद्धा भक्ताच्या जीवनातले जे पण अवरोध आहेत ते दूर करण्याचं काम करतात. सेम हे गणपती बाप्पा माहित असेल तुम्हाला, गणेशजी शास्त्रांमध्ये वर्णन येतं. गणपती बाप्पांचे गुरु कोण आहेत, नरसिंहदेव भगवंत. गणपती बाप्पा काय करतात की आपल्या विघ्न दूर करायचं काम करतात. आपण काही कार्य करतो तेव्हा गणपती बाप्पाचं नाव घेतो, पण ह्या देवी देवतांना पण जी शक्ती प्रदान होते, स्पेशली गणपती बाप्पांना, तर ही जी शक्ती प्राप्त होते विघ्न हरायची, अवरोधांचा काढण्याची, तर ती कोणाकडनं प्राप्त होत असते, नरसिंहदेव भगवंतांची. नरसिंहदेव भगवंत त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या स्तोत्रामध्ये वर्णन आहे की गणपती बाप्पाच्या शिरावरती नरसिंहदेव भगवंतांचे 2 चरण असतात. ते कायम भगवंताचे चरण आपल्या माथ्यावर धारण करत असतात. आता इस्कॉन मध्ये तर भगवान कृष्णाची भक्ती प्रॉमिनंट मानली जाते, बरोबर आहे ना. म्हणजे नरसिंहदेव भगवंताची पूजा कुठून आली, नरसिंह आरती गातो आपण, नरसिंह
नंतर प्रभुपादांनी तर प्रभू रामचंद्राची पण चालू केली होती, जुहूला प्रभू रामचंद्रांचे विग्रह स्थापन केले होते. पण नरसिंहदेवाची पूजा अर्चना सुरुवातीपासून चालू नाही झाली इस्कॉन मध्ये, जी नंतर चालू झाली. मग हे पूजा अर्चा चालू होण्यामागचं कारण काय होतं की जेव्हा इस्कॉनचा प्रचार प्रसार हा खूप वाढत होता इस्कॉनचा, तेव्हा काही ईर्ष्याळू लोक पण होते की जे याच्यामध्ये द्वेष करत होते, आपल्या मिशनचा प्रचारामध्ये द्वेष करत होते. तेव्हा प्रभुपादांनी म्हटलं की आपल्याला नरसिंहदेव भगवंतांना शरण गेलं पाहिजे. तर भगवान नरसिंहदेव आपले सर्व अवरोध मिशन मधले आपल्या प्रचारामधले दूर करतील. तर मग जेव्हा एकदा नरसिंहदेव भगवंतांची पूजा करण्याची सुरुवात फर्स्ट टाइम का झाली की जेव्हा एकदा जगन्नाथजींची रथयात्रा चालू करण्यात आली फॉरेन मध्ये, प्रभुपादांनी जगन्नाथजींची रथयात्रा चालू केली आणि त्या रथयात्रेमध्ये एकाने बॉम्ब टाकला आणि तो बॉम्ब फुटला तिथं आणि खूप भक्त जखमी झाले. तर प्रभुपादांनी त्या दिवशीच सांगितलं सायंकाळी की आपल्या सर्व इस्कॉनच्या मंदिरांमध्ये नरसिंहदेव भगवंताचा फोटो लागला पाहिजे आणि त्यांची सकाळी सायंकाळी आरती गायली गेली पाहिजे. तर मग श्रील प्रभुपादांनी नरसिंहदेव भगवंतांची आरती चालू केली. तर मग श्रील प्रभुपादांनी सर्वांना नरसिंह आरती शिकवायला सुरुवात केली. नमस्ते नरसिंहाय, मग ते पण गायचे फॉरेनर्स, नमस्ते नरसिंहाय. ही जी आरती आपण इस्कॉन मध्ये छोटे छोटे पोरं पण आले ना तर ते पण लगेच नरसिंह आरती शिकून जातात आणि खूप आकर्षित होतात नरसिंहदेव भगवंतांप्रती. तर मग ही प्रभुपादांनी सुरुवात केली जेणेकरून आपल्या भक्तीतले बाधापण आणि आपल्या भौतिक संसारातले आपण कामं करतो किंवा कुठेही ट्रॅव्हलिंग करतो किंवा इस्कॉनला बाहेरून जे भक्तांचा त्रास होत होता आणि आतून हृदयातले अनर्थ हे आपल्याला त्रास देत राहतात. आपण जेव्हा जप करतो तेव्हा आपलं मन लागत नाही. का लागत नाही? कारण की हृदयातले अनर्थ, आपली हृदयातली आसक्ती आपल्याला ती भगवंतांच्या चरणांपासून दूर खिचून घेऊन जाते. तर मग जप करण्याच्या आधी पण आपण प्रल्हाद नरसिंहदेव भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांचं स्मरण करून किंवा गाडी चालवताना, घरातनं निघताना, कुठेही काही कार्य करताना तर आपण नरसिंहदेव भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण कार्य करायला सुरुवात केली पाहिजे. तर मग प्रभुपादांनी सांगितलं की जर आतून आपल्या अनर्थांचे संरक्षण करू आणि बाहेरून आपल्याला जे पण प्रॉब्लेम येतील त्याच्यातनं आपलं संरक्षण, जे आताच गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजांनी शरीर सोडलेले आहे. प्रभुपादांचे शिष्यांपैकी एक प्रमुख शिष्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, ते भारतातल्या प्रचारातले प्रमुख मानले जातात. त्यांनी दिल्लीमध्ये 18 मंदिरं चालू केली. प्रभुपादांनी त्यांना 16 मंदिरं बांधायला लावली. त्यांनी किती मंदिरं बांधले? 18 मंदिरं बांधले आणि ते 18 फक्त दिल्लीमध्ये बांधले, असे बाहेर पण किती, आणि ते पण करोडो मध्ये मंदिरं, करोडो रुपयांचा खर्च झाला त्याच्यावरती. एवढे मोठे मोठे मंदिर गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजांनी बांधले. तर ते गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज रात्री कितीही उशिरा येऊ, कितीही थकलेले राहू, किती उशीर हो, तरी ते जे अनर्थ वाचवण्यासाठी म्हणजे जे स्तोत्र आहे नरसिंह स्त्रोत ते गायन केल्याशिवाय ते कधीही झोपत नाही. का? की इस्कॉन वरती बाहेरूनही काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे आणि आतूनही भक्तांमध्ये मनमुठाव व्हायला नाही पाहिजे म्हणून. तर असे गोपाल कृष्ण महाराज जे नरसिंहदेव भगवंतांचं नरसिंह स्तोत्र रोज गायचे. गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की जय. तर टुरिस्ट श्रील प्रभुपादांना काही फॉरेन टुरिस्ट भेटायला आले होते मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जसे त्यांनी एंट्री केली तर फोटो लावलेला होता नरसिंहदेव भगवंतांचा फाडताना, असं आणि मोठा फोटो लावलेला होता आणि नरसिंहदेव भगवंत हिरण्यकशिपूला फाडतायत. हा, आपण त्याची इमेज बघू शकतो. स्केच लावलेली होती एकदम भयावह रूप मध्ये. नरसिंहदेव भगवंतांनी हिरण्यकशिपूला मांडीवर घेतले आणि त्याचं पोट फाडतायत आणि काही फॉरेनर आले आणि फॉरेनरने बघितलं आणि ते घाबरून गेले, हे कोण आहे म्हणे असं. तर मग प्रभुपादाने म्हणे ही इज युअर गॉड. ते म्हणे ओ माय गॉड. ते म्हटले की हे नरसिंहदेव भगवंत आहेत, हे तुमचे भगवंत आहेत. ते म्हणे ओ माय गॉड, हे कसं भगवंत आहे. तर प्रभुपादांचे काही शिष्य आले आणि प्रभुपाद म्हणे की ते भक्त जे आहे ते नरसिंहदेव भगवंतांना घाबरलेले, तर ते आपण काढून घ्यायची का ती फ्रेम. तर प्रभुपादांना एवढा विश्वास होता की ते त्यांच्या हृदयातले आनंद काढून टाकतील म्हणे, तू त्यांना काढू नको, ते तसंच राहू दे म्हणे. प्रभुपादांनी कधीच मंदिरामधनं नरसिंहदेव भगवंतांचा फोटो भक्तांना काढू दिला नाही. तसंच एक मिस्टर नायर म्हणून होते जिहू मंदिरात. इस्कॉनचं प्रभुपादांनी 108 मंदिर उभं केले. त्या 108 मंदिरामध्ये जिहूचं पण एक मंदिर आहे, जे प्रभुपाद म्हणायचं जिहू इज माय हॉबीज, वृंदावन इज माय होम आणि मायापूर इज माय वर्शिपेबल प्लेस. म्हणजे मायापूर हे माझ्या पूजेचं ठिकाण आहे, वृंदावन हे माझं घर आहे
आणि मुंबई हे काय माझं ऑफिस आहे, तिथून मी पूर्ण माझा व्यवहार चालतील मुंबईतनं जिओच्या मंदिरातनं. तर तिथं मिस्टर नायर म्हणून होता, यांनी जमीन प्रभुपादाने ती जमीन खूप प्रभुपाद मॉर्निंग वॉक करत जात होते, प्रभुपादांना खूप ती जागा आवडलेली होती. जिओ बीचवरती प्रभुपाद वॉकिंग करत जात होते आणि ती जागा खूप आवडली. भक्तांना सांगितलं की जागा आपण घेऊन टाका. आणि हा मिस्टर नायर एवढा फसवेगार होता, यांनी आधी एका कंपनीला ती जागा विकलेली होती, अर्धे पैसे घेतलेले होते, फायनल डीड झालेली होती, ट्रान्सफर डीड झालेली नव्हती त्याच्यावरती. त्याने परत शिष्यांना पैसे देऊन परत ती जागा परत विकून टाकली. आणि अजून एक नंतर व्यक्ती आला होता, त्याला पण ती जागा विकून टाकली. आणि हा म्हणे की हे प्रॉब्लेम आहे, तुमचा आवाज येतो, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम होतो, तुम्ही तुमच्या भगवंतांना काढून टाका. भगवंतांनी प्रभुपादाने तिथं राधा रासबिहारीची स्थापना केलेली होती. आणि प्रभुपाद बोलले होते राधा रासबिहारीला, आय बिल्ड युअर टेम्पल. प्रभुपाद भगवंतांना म्हटले, आय विल बिल्ड युअर टेम्पल, मी तुमच्यासाठी मंदिर बांधेल. प्रभुपादांनी शब्द दिला होता. कोणाला शब्द दिला होता? राधा रासबिहारीला शब्द दिला होता, मी तुम्हाला या ठिकाणी मंदिर बांधेल. पण भक्त येत होते, भक्त म्हणे की आपल्याला पैशांची कमी नाही, आपल्याला सर्व काही आहे, आपण दुसरीकडे घेऊ, हा खूप त्रास देतोय आपल्याला मिस्टर नायर. तो एक दिवशी तो म्हणाला की दुसऱ्या दिवशी मी येतो आणि तुमच्या राधा रासबिहारीला या लँड ऑफ हरे कृष्णामधून काढून टाकतो. म्हणजे जीव मंदिरातनं यांना तिथलं एक टेंट मध्ये ठेवलं होतं प्रभुपादांनी. छोटा टेंट होता राधा रासबिहारीला आणि त्याच्यामध्ये यांनी ठेवलं. आणि प्रभुपाद त्या रात्री भगवान नरसिंहदेव भगवंतांना कडकडून प्रार्थना करतात की भगवंता, नरसिंहदेव भगवंता, की मी इथं राधा रासबिहारीला मंदिर बांधण्याचं वचन दिलेलं आहे, तर तुम्ही मला मदत करा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी होतं काय, भक्त येतात आणि भक्त म्हणतात की मिस्टर नायर मेला, त्याला हार्ट अटॅक आला. आणि तर हे आहे सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. आपण जो श्लोक बघितला इथं, सत्यम विधातुम, सत्य भगवंत काय करतात, त्याच्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याचं विधान सत्य करण्यासाठी, सत्यम विधातुम निजभृत्य. निजभृत्य कोण? प्रल्हाद महाराज. तसं प्रभुपाद पण भगवंताचे काय होते? निजभृत्य होते, शुद्ध भक्त होते भगवंतांचे. म्हणून त्यांची भगवंत शुद्ध भक्त, नुसतं प्रल्हाद महाराजच नाही तर जो पण शुद्ध भक्त असेल त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवंत त्याचं वचन सिद्ध करण्यासाठी, कोणतं वचन होतं प्रल्हाद महाराजांचं? व्याप्तींच भूतेषु खिलेषु चात्मन, की भगवंत सर्वीकडे व्याप्त आहेत, कणाकणामध्ये भगवंत विराजमान आहेत. आणि तेवढंच नाही तर त्या सभेच्या खांब्यामध्ये सुद्धा भगवंत विराजमान आहेत. हे जे प्रल्हाद महाराजांचं वचन होतं हिरण्यकश्यपूला, ते सत्य करण्यासाठी. तर काय अदृश्य तात्य अद्भुतम रूपम बुद्धम, जे अदृश्य म्हणजे असं रूप भगवंताचं उद्भूत, असे दिव्य रूप, अद्भुत रूप त्या खांब्यातनं प्रकट झालं. स्तंभे सभायाम, त्या सभाच्या स्तंभामधनं, न मृगम न मानुषम, ना ते मृग होतं ना मनुष्य होतं, ना सिंह होतं ते ना मनुष्य होतं. तर हिरण्यकश्यपू जसाही बघतो त्या रूपाला तर तो घाबरतो, तो पहिले चेकच करत असतो, कन्फ्युज होतो, हे मनुष्य आहे का? कारण की त्याने ब्रह्मा देवाची तपश्चर्या करून ब्रह्माजींकडनं वर घेतलेलं होतं, ना मला पशु मारू ना नर मारेल, मला मनुष्याने मारणार, मला पशुने मारणार, मी हवेत न मरू ना मी पृथ्वीवर मरू, मी दिवसाने मरू ना मी रात्रीने मरू, ना मी अस्त्राने मरेल ना शस्त्राने मरेल. तर असं खूप वरदान घेऊन ठेवलं होतं. तर त्यांनी तर पहिले हे वरदान घेतलं होतं की मी मरायलाच नाही पाहिजे. तर ब्रह्माजी म्हणे मीच मलाच मरावं लागतं, म्हणजे मीच परमनंट नाहीये, माझाच कालावधी संपल्यावर मला जावं लागतं, तर मी तुला कसं काय अमरचं, मीच अमर नाही, तुला काय अमरत्वाचं वरदान देऊ? म्हणे मग ठीक आहे, तुम्ही अमरत्वाचं वरदान नका द्या. पण मग त्यांनी इतकं कंडिशन टाकले होते त्याच्यामध्ये, तर ते कंडिशन ब्रेक करण्यासाठी, म्हणजे ब्रह्माजीचं वचन पण भगवंतांनी सत्यच ठेवलं. ब्रह्मना ते भगवंत पशुमध्ये आले ना नर रूपात, मनुष्य रूपात आले. म्हणजे ब्रह्मदेवाचं बी वचन भगवंतांनी सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, ते पण निजभृत्य भगवंतांची सृष्टीचं संचालन करतात. कोण? ब्रह्माजी. तर त्यांचं वचन पण फेल नाही केलं भगवंतांनी. ते स्वतंत्र आहे, ते मारू शकले असते, पण ना ब्रह्माजीचं वचन तोडलं, ना प्रल्हाद महाराजाचं, ना श्रील प्रभुपादांचं. जसं जीव मंदिरामध्ये, तर जीव मंदिरामध्ये पण प्रभुपादांनी मिस्टर नायर हा असा म्हणजे तो खलनायकच होता कुस्तीतला. तर त्याला आता याला इस्कॉन मधलं महाभारत म्हटलं जातं जीव मंदिराचं. तुम्ही जर ती स्टोरी ऐका तर अंगावरती शार उत्पन्न होती. त्याच्यानंतर अजून एक आला होता, त्याचाच असिस्टंट कोणी होता, तर त्यालाच प्रभुपादांनी, तो पण खूप त्रास देत होता. तर ते घरातलं सिलेंडर फुटलं होतं आणि त्याला त्या घराला आग लागली, त्याच्यामध्ये तो पण जळून मरून गेला. तर म्हणजे शुद्ध भक्तांचं वचन सिद्ध करण्यासाठी, तर म्हणून आपण जेव्हा घरांमध्ये, प्रभुपाद पण जेव्हा लहान होते ना, त्यांचे वडील त्यांना घरामध्ये वडील जे होते ना साधू संतांना घरामध्ये बोलवायचे, जेव घालायचे, संतुष्ट करायचे आणि म्हणायचे माझा जो मुलगा आहे अभयचरण, अभयचरण नाव होतं प्रभुपादांचं, माझा जो मुलगा आहे अभयचरण हा राधा राणीचा शुद्ध भक्त बनव, असा आशीर्वाद ते मागायचे. प्रत्येक कोणी आल्या साधू संतांना बोलवायचे. आणि म्हणून प्रभुपाद
मोठे होऊन 5 वर्षाचे असताना प्रभुपादांनी जगन्नाथजीची रथयात्रा काढली होती. मग हे घरामध्ये संस्कार राहतात. आपण मुलांना काय देतो? मोबाईल देतो की त्यांना साधू संतांचे आशीर्वाद देतो की म्हणजे कोणत्या गोष्टींना त्यांना कोणते संस्कार देतो आपण त्यांना, फार महत्वाचं राहतं. जे हळूहळू हे संस्कार खूप मोठे होत जातात आणि नंतर ते कुठे वाईट मार्गाला जातात तेव्हा आपण त्यांना दोष देऊ नाही शकत. तेव्हा ते दोष फक्त आपण स्वतःला देऊ शकतो की आपण आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम होता की ते वाईट मार्गाला गेले. तर नरसिंह तापनी उपनिषद आहे. तर नरसिंह तापनी उपनिषदामध्ये ऑपोजिट क्वालिटीज भगवंतांच्या, नरसिंहदेव भगवंतांच्या एकाच वेळेस 2 क्वालिटीज वर्णन आलेलं आहे. आता मनुष्यामध्ये एकाच वेळेस 2 क्वालिटीज नसतात की जे आता पुढे वर्णन करणार आहेत. उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम विष्णुम भद्रम मृत्युर्मृत्युम नमाम्यहम. श्री नरसिंह जय नरसिंह, जय जय श्री नरसिंहदेव. प्रल्हादेश जय पद्म मुख पद्म भृंग. तर काय उग्रम वीरम, भगवंत कसं आहे? उग्र आहे. आता हिरण्यकशिपूसाठी भगवंत कसे आहेत? उग्र आहेत, खूप भयानक आहे याच्यासाठी हिरण्यकशिपू. पण त्याच ठिकाणी प्रल्हाद महाराजांसाठी ते कसं आहे? अनुउग्र, सौम्य एकदम. म्हणजे भक्तांसाठी भगवंत कसे आहेत? सौम्य. हा, हे भक्तासाठी रूप आणि हे हिरण्यकशिपूसाठी हे कसं उग्र रूप आहे हिरण्यकशिपूसाठी, आणि इथं प्रल्हाद महाराजांसाठी कसं भगवंत सौम्य रूप धारण केलेलं भगवंतांनी. तर मग भक्तांसाठी आपल्याला पण भगवंत तसं क्रोधित रूपामध्ये इथे दिसत आहे तुम्हाला, क्रोधित आहे. पण भक्त जेव्हा पाहत होतो तेव्हा त्यांना क्रोध नाही, भगवंत हसतायत. भगवंत इकडे जर विग्रहाच्या रूपात बघाल तर भक्त कशा रूपात बघतात की हे हसत नाही, क्रोधित नाही, हे तर भगवंत हास्य आहेत. तर भक्तासाठी पण ज्याच्या हृदयामध्ये अनर्थ असेल, आसुरी प्रवृत्ती असतील, हिरण्यकशिपू सारख्या भोग करण्याची प्रवृत्ती असेल ज्याच्या हृदयामध्ये, तर त्याला भगवंत स्माइलनी दिसणार, त्याला उग्र रूपच दिसेल भगवंत. पण ज्याच्या हृदयात प्रेम आहे भगवंतांसाठी, ज्याचं चिंतन होतं, भगवंताचं स्मरण करतो, जो भगवंतांवर प्रेम करतो, तर त्याच्यासाठी कसं आहे? भगवंताचं रूप सौम्य आहे. तर प्रल्हाद महाराजांसाठी भगवंताचं रूप कसं आहे? अनुउग्र म्हणजे सौम्य आहे. तर भगवंत जेव्हा प्रकट झाले आणि हिरण्यकशिपूला फाडलं भगवंतांनी, तेव्हा त्यांचे जे नख होते ते कसं होतं? सिंहाचे जे नख होते त्या नखांनी, म्हणजे ना अस्त्राने मारू ना शस्त्राने मारू, पण भगवंतांनी कशाने फाडलं? वाघ नखांनी फाडलं. तर त्याच वेळेस प्रल्हाद महाराजांना नंतर जेव्हा भगवंत सौम्य रूप धारण करतात आणि प्रल्हादाच्या डोक्यावरती हात ठेवतात, तर सिंहाचा हा पार्ट खूप, हरे कृष्ण, सौम्याचा जो सिंहाचा जो हा पार्ट असतो हा खूप नरम राहतो खूप. तर मग भगवंतांनी एकदम नरम हात प्रल्हादाच्या डोक्यावर ठेवला आणि तेच हिरण्यकशिपूला ते नख लावले. म्हणजे एकाच वेळेस भगवंतांचं काय आहे? तर नख एकदम हार्ड आहे आणि हात एकदम कोमल आहे. मग भक्तांसाठी तो कोमल हात आहे आणि ज्याच्या हिरण्यकशिपू सारखा जो असेल त्याच्यासाठी भगवंतांचे ते नख आहेत भगवंतांसाठी. भगवंत वीर आहेत, उग्रम वीरम. वीर म्हणजे कसं? शूरवीर आहेत. कोणासाठी? हिरण्यकशिपूसाठी. तर पण ते अवीरम भक्तासाठी कसं आहे? शूरवीर नाहीत, म्हणजे ते एकदम सॉफ्ट आहेत भगवंतांसाठी. भगवंत विष्णू रूपात आणि हिरण्यकशिपूसाठी भगवंत जो हिरण्यकशिपू होतं त्याचं जे आसन होतं ते 275 फूट वरती होतं जमिनीपासून. किती? 275 फूट. आणि त्याच्यापेक्षाही भगवंत उंच झाले होते हिरण्यकशिपूला मारायला आले तेव्हा. आणि तेच जेव्हा प्रल्हाद महाराजांसाठी गेले ते एकदम छोटे झाले, अविष्णू, एकदम छोटं रूप त्यांनी धारण केलं होतं. ज्वलंतम ते अभक्तासाठी एकदम ज्वालाग्रे, म्हणजे ते जसं मायापूरला आपले भगवंत प्रकट झाले, मायापूरला कसं जेव्हा मायापूरवरती पण प्रॉब्लेम यायला लागले होते मंदिरावरती, तेव्हा तिथं प्रभुपादांनी सांगितलं, प्रभुपाद चालले गेले होते, भक्तांनी ठरवले की इथं हमला झालेला आहे, बंदुकींनी काही आक्रांतांनी तिथं आक्रमण केलं होतं. तर मग तिथं भक्तांनी केलं होतं की प्रभुपादांनी जे नरसिंह आरती चालू केलेली तर आपण नरसिंहदेव भगवंतांचं तिथं विग्रह चालू, आणि ते विग्रह कसे भगवंतांचे, नरसिंहदेव भगवंतांचे, ती शिला अशी युनिक शिला आहे. ती शिला म्हणजे त्याला एक शिलामध्ये म्हणजे शालिग्राम शिला आहे ती, एक किडा जर टाकला जातो एका साईडने तो खात खात दुसरीकडे पूर्ण, म्हणजे ती एकच शिला असली पाहिजे, तिला असं 2 पार्ट नसले पाहिजे. तशी ती शिलाला जिवंत शिला म्हटली जाते. तर ती जिवंत शिलामध्ये साऊथ इंडियामध्ये तिच्यावरती एका कारागीरला ते कार्य करायला लावलंय की भक्ताच्या संरक्षणासाठी उग्र रूपामध्ये आम्हाला इथं नरसिंहदेव भगवंत पाहिजे आम्हाला. तर ते म्हणे की मी उग्र रूपात, सौम्य रूपात मी नरसिंहदेव बनवलेले, पण उग्र रूपात मी आतापर्यंत भगवंतांना मी बनवलेलं नाहीये.
तर पण मग ते झोपी गेले आणि त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं की तू जे इस्कॉन वाल्यांसाठी, कारण की तिथं गौरांग महाप्रभू आहे, गौरांग महाप्रभूंचा जन्म झालाय मायापूरला, आणि तिथले जे प्रॉमिनंट विग्रह राहतात, जे मुख्य विग्रह राहतात, तर तिथे जे भगवंत आहेत नरसिंहदेव भगवंत, त्या गौरांग महाप्रभूंचा भाव ग्रहण करतील. भगवंत कसं आहे, गौरांग महाप्रभू कसं आहे, नमो महावदन्य आहे, महावदन्य आहे, ते भक्तांवरती कृपा करण्यासाठी ते दोष नाही बघत. तसं हे भगवंत बी उग्र रूपात जरी असले पण तिथं पण कसं भाव धारण करतील, ते सौम्य भावच धारण करतील. मग त्यांना स्वप्नात गेले, मग त्यांनी ते विग्रह बनवायला सुरुवात केले. तुम्ही मायापूरचे विग्रह बघितले असतील, इथं जे लास्टला फोटोमध्ये जे आहे ते नरसिंहदेव, मायापूरचे नरसिंहदेव भगवंत आहेत. आणि तर मग ते विग्रह बनवले आणि ते तिथून बघून बनवले गेल्यानंतर एका झोपडीमध्ये ठेवलं आणि ते गावाला चालले गेले. आता ही मायापूरवाले कधी येतील आणि घेऊन जातील, ते काही दिवस तसंच होते. भगवानाची पूजा अर्चा चालू झाली, तिथे झोपडीलाच आग लागली, पूर्ण झोपडीच जळाली डायरेक्ट. आणि त्यांना कळालं की, त्यांना फोन आला की इथं झोपडी जळालेली, तुम्ही या, हे नरसिंहदेव भगवंतांची तुमची पूर्ण झोपडी जळाली, पुढे अजून काही बरं वाईट होऊ शकतं. त्यांनी लगेच मायापूरला कॉल केला आणि तुमचे भगवंत रेडी आहे, तुम्ही त्यांना घेऊन जा. भक्त तिथून येतात आणि भगवंतांना ट्रक मध्ये वाळू टाकतात आणि तिथं भगवंतांना झोपवतात. आणि तिथं टोल वगैरे आता वेगळ्या साऊथ इंडियाला बनवले गेले, केरळ त्या साईडला बनवले गेले भगवंतांना. पण भगवंतांना दुसऱ्या राष्ट्रामध्ये घेऊन जाण्यासाठी खूप गव्हर्नमेंटच्या विधी असतात. ते भगवंतांनी एका दिवसात सगळे पूर्ण कंप्लीट करून दिलं, काहीच अडचण आली नाही आणि कुठेच भगवंतांना अडवण्यात आलं नाही. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जेव्हा माल ट्रान्सफर होतं, कोणतीही वस्तू घेऊन जातं, तेव्हा फार विधी करावं लागतं, तिथं थांबवावं लागतं. तर भगवंतांना कुठेच थांबवता ते डायरेक्ट मायापूरला आले आणि तिथं पूजा अर्चा. आणि जेव्हा भक्तांनी त्या विग्रहाला उचललं, नरसिंहदेव भगवंत मायापूरला, तर ते अतिशय थंड होते. पण तेच जेव्हा त्यांची पूजा अर्चा बंद होती आणि ते असंच पडून होते, तर तेव्हा त्यांनी झोपडीला सुद्धा जाळून टाकलं होतं. म्हणजे काय आहे, ज्वलंतम आणि भक्तांसाठी अज्वलंतम आहे. सर्वतोमुखम, ते इकडे तिकडे, अभक्तासाठी इकडे तिकडे, म्हणजे हिरण्यकशिपूसाठी कुठे हिरण्यकशिपू, याला मला मारायचं, इकडे का इकडे का इकडे, ते पूर्ण सर्वतोमुखम, सर्वीकडे ते पाहत होते. पण भक्तासाठी काय, असर्वतोमुखम, सौम्य, नॉर्मल, म्हणजे ते असं एकदम सॉफ्टली ते डील करतायत भक्तासोबत. तर अशाच ऑपोजिट क्वालिटीज नरसिंहदेव भगवंतांमध्ये पाहायला भेटतात, ते साधारण मनुष्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याच पद्धतीने कॉन्ट्राडिक्शनरी ज्या क्वालिटीज आहेत नरसिंहदेव भगवंतांमध्ये, तर ते साधारण मनुष्यामध्ये नसते ही क्वालिटी. तर एक नाट्यशास्त्रामध्ये सांगितले की जे दोन्ही डोळे असतात आपले, ते दोन्ही डोळ्यांमध्ये आपण वेगवेगळा भाव धारण नाही करू शकत. ज्या एका डोळ्यामध्ये तोच भाव दुसऱ्या डोळ्यांमध्ये राहील. पण भगवान नरसिंहदेव भगवंत जेव्हा हिरण्यकशिपूला मारत होते आणि साईडला प्रल्हाद महाराज उभे होते त्या सभेमध्ये, कोपऱ्याला प्रल्हाद महाराज, पण एका डोळ्याने त्याच्यासाठी अश्रू निघत होते की याला खूप सहन करावं लागलं हिरण्यकशिपूसाठी. आणि दुसऱ्या डोळ्याने जेव्हा हिरण्यकशिपूकडे पाहत होते तर खूप क्रोधित एकदम. तर भगवंतांच्या अशा कॉन्ट्राडिक्शनरी क्वालिटीज भगवंतांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, जे सामान्य मनुष्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. तर आपण जे आरती गातो, तव कर कमलेवरे अद्भुत शृंगम, भगवंतांचं जे हात आहे ते कसं आहे, कमल सारखे, कसं आहे, सॉफ्ट आहे, कमलासारखे भगवंतांचे हात एकदम सॉफ्ट आहे. पण त्याच ठिकाणी काय, अद्भुत शृंग, नरसिंहदेव भगवंत एकदम कठोर होते, एवढे कठोर होते नरसिंहदेव भगवंत. जेव्हा ते नखांनी भगवंतांनी फाडलं तर भगवंतांना सुद्धा हाताची आग, नखांची आग व्हायला लागली होती. मायापूरमध्ये एक कुंड आहे, तिथं भगवंत हात धुतात. तिथं नरसिंह द्वीप म्हणून येत, असं नवद्वीप म्हणून एक द्वीप आहे, तिथं भगवंतांनी ते हात धुवून त्यांना स्वतःला हे केलं होतं भगवंतांनी, ती आग शांत केली होती भगवंतांनी. तर म्हणजे इतके सॉफ्ट असताना पण भगवंत एकदम कठोर आहेत. म्हणजे याच्याप्रमाणे हिरण्यकशिपूला सुद्धा फाडलं भगवंतांनी. जसं काही वेगळे धर्माचे लोक असतात की ते म्हणतात की भगवंत फक्त कसं आहे, फक्त जन्नत आहे, जन्नत मध्ये असतात, भगवंत खाली नाही येत. पण भगवंत संसारामध्ये येऊन पण भगवंत सांसारिक नाही होत. आपल्या धर्मामध्ये कसं आहे, भगवंत येतात, खाली येतात, पण ते संसारामध्ये आल्यावर पण ते सांसारिक नाही होत. येड्याच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चांगला डॉक्टर जातो तेव्हा तो डॉक्टर येडा नाही होत, त्यांच्यावर इलाज करण्यासाठी जातो आणि तिथे निघतो. तसं आपल्यावरती इलाज करण्यासाठी भगवंत अवतार धारण करत असतात. जेव्हा आपण त्यांच्या लीलांचे श्रवण कीर्तन करतो तेव्हा आपण शुद्ध होतो आणि भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी येऊ शकतो. पण बाकीच्या धर्मांमध्ये काय म्हणतात की भगवंत फक्त जन्नत मध्येच राहतात. तसं आपले भगवंत जन्नत मध्ये नाही राहत, आपला उद्धार करण्यासाठी ते संसारामध्ये पण येतात. भगवंत ब्रह्ममुहूर्तावर प्रकट झाले होते. कुठे, हिरण्यकशिपूच्या राजसभेमध्ये केव्हा प्रकट झाले होते, ब्रह्ममुहूर्तात. पण मारलं केव्हा गेलं हिरण्यकशिपूला, संध्याकाळच्या वेळेस, जेव्हा भगवंत दिवसा न मरो ना रात्र मरो असं
हिरण्यकशिपूने वरदान घेतलेलं होतं ब्रह्माजींकडनं. तर मग भगवंत कसं ना दिवस असतो ना रात्र असतो, तिन्ही सांजेची वेळ, म्हणजे सूर्य ना वरती असतो ना खाली असतो, तिन्ही सांजेची वेळ असतो तेव्हा. आणि भगवंत त्याला घेतात, खूप वेळ युद्ध चालतं, म्हणजे भगवंत दुपारीच त्याला भेटलेले राहतात, दुपारीच विचारतात की तुझे भगवंत कुठे आहेत, या खांब्यामध्ये का ह्या खांब्यामध्ये. तर भगवंत त्या खांब्यांमध्ये, माझा भक्त कुठे बोट दाखवतो त्या खांब्यातनं मला प्रकट व्हायचंय. भगवंत तर कणाकणामध्ये विराजमान आहे, सर्व व्यापी आहे भगवंत, पण माझा भक्त जिथं बोट दाखवेल तिथून मला प्रकट व्हायचंय. तर मग जिथं बोट दाखवलं ह्या खांब्यात आहे का, प्रल्हाद महाराज म्हणे हो ह्याच खांब्यात. तिथं बुक्की मारतात आणि भगवंत तिथं दरकाळी फोडत तिथून प्रकट होतात. आणि दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस प्रकट होतात, म्हणजे 4-5 वाजेच्या आसपास भगवंत प्रकट होतात. आणि सायंकाळपर्यंत तिन्ही सांजेपर्यंत भगवंत त्याच्यासोबत युद्ध करतात आणि त्याला मांडीवर घेऊन दरवाजामध्ये घेऊन जातात, ना घरात मरो ना बाहेर मरो. त्यांनी काय करतात माहिती, मी घरात पण मरायला नाही पाहिजे, बाहेर पण नाही. मग काय, दरवाजामध्ये, ना आकाशात ना पृथ्वीवर. मग भगवंत कशावर धरतात, मांडीवर धरतात, ना अस्त्र नाही ना शस्त्र नाही. मग भगवंत काय वाघ नखाने त्याला कापतात. आणि भगवंत म्हणजे सर्व जे ब्रह्माजींचे सर्व वरदान होतं, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, ते सर्व भगवंतांनी फुलफिल करत नरसिंहदेव भगवंतांचे आतड्या काढतात भगवंत. आणि त्याच आतड्याने भगवंतांजवळ यायला ब्रह्माजी, शिवजी, लक्ष्मी पण तयार नव्हती, भगवंतांचा एवढा क्रोध होता. म्हणजे भगवंताची दरकाळी देवी देवता सुद्धा. आणि जेव्हा भगवंत युद्ध करत होते हिरण्यकशिपू सोबत, तर देवी देवता चोरून चोरून बघत होते. का की हिरण्यकशिपूने जर बघितलं आणि हिरण्यकशिपू जर वाचून गेला, आणि भगवंत जर भगवंतांना, म्हणजे भगवंत मरू नाही शकत, पण देवी देवता घाबरून होते की हिरण्यकशिपू जर वाचून घेतला तर आपलं काही खैर नाही. तर ते लपून लपून पाहत होते भगवंतांना, म्हणजे त्यांचं युद्ध जे पाहत होते ते लपून पाहत होते. कारण की ब्रह्मा, त्यांची तपस्या एवढी जबरदस्त होती की ती देवराज इंद्र, स्वर्गाचा राजा देवराज इंद्र, तर त्याला सुद्धा भयभीत करून सोडलेलं होतं. आणि देवराज इंद्रच्या गादीवर बसून देवराज इंद्रला बँड वाजवायला लावला होता, तो संगीत. स्वर्गामध्ये काय चालतं, नृत्य चालतं ना, अप्सरा नृत्य करतात देवराज इंद्रच्या प्रसन्नतेसाठी. तर मग तिथं इंद्र हे करत होता, देवी देवता सर्व त्याच्या प्रसन्नतेसाठी, कोणी बँड वाजत होतं, कोणी वीणा वाजत होतं, कोणी गात होतं. तर अशी हिरण्यकशिपू, तो डोळा सूर्यदेवाकडे डोळावरती गेला ना तरी सूर्यदेव हे होऊन जायचे, म्हणजे त्याचा प्रभाव जो तापतो, आज दुपारी तापतो तर आपल्याला कूलर लावावा लागतो, पण हिरण्यकशिपूला कूलर लावायची गरज नव्हतं किंवा एसी लावायची गरज नव्हती. तो सूर्यदेवाला सुद्धा सॉफ्ट करून टाकायची, एवढा प्रभाव होता. तर देवी देवता सुद्धा त्याला काही करू शकत नव्हतं, एवढा प्रभाव होता. तर ते जेव्हा भगवंत मारतात आणि त्यांच्या जवळ यायला शिवजी, माता लक्ष्मी, ब्रह्माजी कोणीच यायला तयार नसतं, तेव्हा भगवंत त्याच्या आतड्यात आपल्या गळ्याभोवती टाकतात आणि प्रल्हाद महाराजांना म्हणतात की भगवंत तुमच्यासाठी प्रकट झालेले. सर्वजण कोणाला पुढे करतात, लक्ष्मीची स्वतःची पत्नी ती पण जायला, मी असं अद्भुत रूप भगवंतांचं आजपर्यंत बघितलं नाही, म्हणजे एवढं भयावह रूप बघितलं नाही. तर प्रल्हाद महाराज सहज जातात भगवंतांजवळ, भगवंतांच्या गळ्यामध्ये हार टाकतात. हे भगवंत येतात हार टाकण्यासाठी तिकडून, प्रल्हाद महाराज भगवंतांना हार टाकण्यासाठी तिकडून येतात. तर आपण अजून 5 मिनिटं घेऊ आणि कन्क्लूड करू. ओके, हरे कृष्ण. अशा पद्धतीने नरसिंहदेव प्रकट झाले. तर नरसिंहदेव भगवंत एक विश्वक्षण नावाचा खूप मोठा भक्त असतो नरसिंहदेव भगवंतांचा, आणि तो नरसिंहदेव भगवंताची पूजा करायला जातो. पण गावामध्ये एक उदंड शिवजीचा भक्त असतो आणि तो म्हणतो की आज माझी तब्येत खराब आहे, तू शिवजीची उपासना कर, शिवजीची पूजा अर्चा कर, मला बरं वाटत नाही. ते म्हणजे की मी माझ्या नरसिंहदेव भगवंतांची उपासना करण्यासाठी जायचं. पण ते इतके ताईट बोलतात की मग हा पुजारी नरसिंहदेव भगवंत घाबरतो आणि शिवजीचाच, म्हणजे भगवान नरसिंहाचाच एक अंश आहे, गुण अवतार आहे शिवजी. तर ते दूत तर ऑफर करतात ते शिवजीवरती, पण मंत्र म्हणताना नारायणाचेच, भगवान नरसिंहदेव भगवंतांचेच ते मंत्र म्हणत राहतात. आणि तो जो उदंड भक्त असतो शिवजीचा, तो ऐकून घेतो की अरे हा तर पूजा करतोय, दूध टाकतो शिवलिंगावर, मंत्र म्हणतोय विष्णू भगवंतांचे, म्हणजे नरसिंहदेव भगवंतांचे मंत्र म्हणतोय. तर तो त्यांना मारण्यासाठी तलवार काढतात, कोणाला, विश्वक्षेणला मारायला, हा उदंड. आणि तिथून त्या शिवलिंगामधनं नरसिंहदेव प्रकट होऊन जातात. म्हणजे भगवंतांना प्रकट होण्यासाठी फक्त खांबाच नाही, तर भगवंत शिवलिंगेतनं पण प्रकट होत होतात. कारण की शिवजी पण हे भगवंतांचे एक गुण अवतार आहे, तमोगुणचा अवतार आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश हे भगवंतांचे काय गुण अवतार आहेत, हे पण अवतार आहेत, हे पण भगवंत नाहीये. तर असंच एक मार्जर मूषक दैत्याला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र, मूषक नावाच्या दैत्याने एक वर मागितलेलं राहतं भगवान शिवजींना प्रसन्न करून, तर मला फक्त मारवतो, फक्त नरसिंहदेव भगवंत मारायला पाहिजे. पण तेव्हा त्रेता युग आले आणि भगवान नरसिंहदेव भगवंत कधी प्रकट झाले होते, सत्ययुगामध्ये.
आणि सत्ययुग चाललं गेलेलं होतं. म्हणजे तू म्हणे की आता सत्ययुग तर चालले गेले आणि त्याने वर काय मागितलं, मी मरेल तर फक्त नरसिंहदेव भगवंताच्याच हातून मरायला पाहिजे, म्हणजे मला कोणीच मारू शकत नाही. कारण की आता सत्ययुग चाललं गेलं, आता त्रेतायुग आलं, द्वापर आणि कली. म्हणजे मग तो त्याची उद्दंडता करत राहतो आणि मग त्याच्यात तेव्हा प्रभू रामचंद्र मार्जर नरसिंह रूपामध्ये प्रकट होतात आणि मंदार पर्वतावरती या मूषक दैत्याचा वध करतात. तर मग भगवंत खंब्यातनं पण प्रकट होतात, ब्रह्ममुहूर्तातनं शिवलिंग मधनं पण मार्जन नरसिंह देव भगवंत म्हणजे प्रभू रामचंद्र तिथे कुठूनही प्रकट होऊ शकतात. आणि चैतन्य महाप्रभूच्या रूपात पण जेव्हा महाप्रकाश लीला झाली तेव्हा भक्तांना चैतन्य महाप्रभूंनी जे नमो महावदन्याय आपण ज्यांचा महामंत्र हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तर ते पण एका नरसिंह देव भगवंत भक्ताला तर ते नरसिंह देव रूपामध्ये ते दर्शन देतात. मग भगवान कुठून प्रकट होऊ शकतात, कारण की भगवंत जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये, जन्म आणि कर्म मी कसं आहे, दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवमेति तत्वता त्रित्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वजन्म. भगवंत म्हणतात मी जन्म आणि कर्माने कसं आहे, दिव्य आहे. म्हणजे मला प्रकट होण्यासाठी आई वडिलांचीच गरज नाही, मी खांब्यातनं पण प्रकट होऊ शकतो. आपण म्हणतो ना भगवंताने जन्म घेतला, कृष्णाने ते जन्म घेतला, रामाने तर जन्म घेतला, आई वडिलांच्या पोटी जन्माला गेला, ते चालले गेले, बरोबर आहे ना. शिवजींचा कुठे जन्म होतो, शास्त्रांमध्ये कुठे येतं शिवजींचा जन्म झाला, महाशिवरात्री तर त्यांचं लग्नाचा दिवस आहे शिव पार्वतीचा. पण ब्रह्माजींचा बी कुठे, म्हणजे ब्रह्माजींचा बी नाभी कमळातनं जन्म होतो. पण तसं भक्त म्हणतात, पण भगवंत जे आहेत ते खांब्यातनं पण कुठूनही प्रकट होऊ शकतात. हे खांब्यातनं भगवंत प्रकट झालेले, संरक्षण करो आणि बाहेरून पण आपलं संसारामध्ये वागताना आपल्या शरीराचं भगवंत संरक्षण करू. हीच आज नरसिंहदेव भगवंताच्या चरणात आपण प्रार्थना करू आणि लेक्चर थांबू. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद, तुम्ही शांततेत ऐकलं. हरे कृष्ण.